तुम्हाला जर डायबिटीस असेल तर ह्या 3 मिनरल्सकडे नीट लक्ष द्यायची गरज आहे. पहिला म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हे इन्शुलिनच्या ऍक्टिव्हिटी करता किंवा इन्शुलिनच्या सिग्नलिंग करता खूप उपयोगाचं असतं. इन्शुलिनचं सिग्नलिंग जितकं व्यवस्थित तितकंच ग्लुकोज अपटेक हे कंट्रोलमध्ये राहतं. त्यामुळे ग्लुकोज स्पाइक हे होत नाही. मॅग्नेशियम हे पालेभाज्यांमध्ये तसंच बदामामध्ये मुबलक प्रमाणात असतं. दुसरं क्रोमियम. क्रोमियम हे इन्शुलिनच्या ऍक्टिव्हिटी करता खूप महत्वाचं आहे. इन्शुलिनची ऍक्टिव्हिटी जितकी चांगली तितकंच ग्लुकोज ऍब्सॉर्प्शन हे ब्लड मध्ये स्लो होतं आणि कंट्रोल मध्ये राहतं. त्यामुळे परत क्रोमियम हे खूप महत्वाचं आहे. क्रोमियम हे आपल्याला पांढरे वाटाणे, चवळी ह्यासारख्या बीन्स मधून मिळतं. तसंच ब्रोकोलीतून आपल्याला क्रोमियम हे उत्तम प्रकारे मिळतं. तिसरं सांगण्याआधी माझ्या पेजला फॉलो करा आणि डायबिटीस रिव्हर्स करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती निश्चित कॉन्टॅक्ट करा. तिसरं म्हणजे झिंक. झिंक हे ऑर्गन हेल्थ करता म्हणजे पॅनक्रियाज आणि इंटेस्टाईन करता उपयोगी ठरतं. तिथूनच तुमचं इन्शुलिन सिक्रेशन होणार आहे आणि इन्शुलिनचं म्हणजेच हार्मोन्सचं ऍब्सॉर्प्शन हे तुमच्या इंटेस्टाईन मधून होतं. आणि झिंक करता चिया सीड्स, पंपकिन सीड्स ह्यासारखे सीड्स खूप उपयोगाचे ठरतात.